जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आजचा विषय आपला उंट आणि त्यांचं दूध. सध्या जे काही दूध आहे उंटांचं ते जवळपास खूप जास्त महाग आहे. आपल्या गाई म्हशींच्या दुधाच्या तुलनेत जवळपास 3-4 पटीपेक्षा जास्त महाग आहे. गाईच्या तुलनेत तर जवळपास 4-5-6 पटीपेक्षा जास्त महाग आहे. कारण सध्या उंटांची झालेली घट आणि त्यांचं राहणीमान असेल किंवा मग त्यांचा चारा पाणी असेल, या सर्व गोष्टींमुळे ते काही दुधाची व्हॅल्यू होती, काही किंमत आहे, ती एकदमच टॉप लेव्हलचं रेट आहे तिला. आणि सध्या उंटांची परिस्थिती कशी आहे? रेट का वाढताय? आणि इतकं महाग दूध का विकलं जातंय? ते सर्व आपल्याला बघायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. खरं तर मित्रांनो, उंट हा जो काही प्राणी आहे, तो भारतामधल्या जवळपास 2 राज्यांमध्ये जास्त प्रमाणात आहे. एक गुजरात आणि एक राजस्थान. फक्त इथं जास्त यांचं संख्या आहे आणि दुधाचं उत्पन्न सुद्धा तिथं जास्त घेतलं जातंय. पण पाठीमागच्या 20-30 वर्षामध्ये ह्या उंटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे आणि जी काही तुमच्या 2012 ते 2019 या वर्षांमध्ये तर जवळ-जवळ या उंटांच्या संख्येमध्ये 37 ते 38% पर्यंत घट झाली. म्हणजे इतके उंट संपुष्टात आले, संपले. काही रिझन असू शकतं, आजाराने संपले असतील किंवा इथून खाण्यापिण्यापासून काही गेले असतील. काही त्यांचा फायदा नसल्यामुळं भरपूर शेतकऱ्यांनी जे काही राजस्थान आणि गुजरातमधले जे काही शेतकरी किंवा मग आणि यांचं दूध जे आहे ते त्याला व्हाईट गोल्ड असं म्हटलं जातंय. कारण दुधाचे जे रेट आहे, ते तुम्ही सुद्धा ऐकून हँग व्हाल मित्रांनो. जवळपास ₹200 लिटरपासून सुरुवात होतं. क्वालिटी वाईज तर ₹900 पर्यंत त्याचे रेट आहे आणि अंदाज लावू शकता ₹900 खूप जास्त आहे. दुधाच्या 1 लिटर दुधासाठी. तर कारण तसंच आहे, कारण दूध जे आहे ते क्वालिटी वाईज आहे आणि त्याचं फायदे जे आहे खूप जास्त फायदे आहे. त्यामुळे या दुधाचे जे काही रेट आहे ते असे. तर हे दूध एवढं क्वालिटी काय, तर त्यांचं खाणं-पिणं पण तसंच आहे मित्रांनो. जे काही उंटांना आपण चारा लागतोय, तो आपण जर झाडावरचा पाला लागतोय, झाडाचे शेंडे असतील, जे मोठमोठाले झाडे असतील, बाबळे असेल, बोर असेल, लिंबारा असेल, जे आपल्याकडे झाडं दिसताय ना, त्याचाच पाला ते खातात. त्यावरती डिपेंड असतात. त्यामुळं त्यांच्या दुधामध्ये जे नैसर्गिक गुणवत्ता आहे, क्वालिटी ही एक नंबर आहे आणि त्याचे खूप सारे फायदे बघायला भेटतात. त्यामुळे या दुधाची किंमत जी आहे ती मार्केटमध्ये खूप जास्त झाली आहे. उंटाच्या जाती तर दुधाची एक संस्था आहे, तिच्या म्हणण्यानुसार उंटांच्या 2 महत्त्वाच्या जाती आहेत. त्यामध्ये एक येते पॅट्रिकियन उंट आणि दुसरा आहे ड्रोमेडरी उंट. तर दोघांमध्ये फरक काय आहे? जो बॅक्टेरियन उंट आहे तो त्याला 2 कुबट असताना उंटांवर ते कुबट असतात आणि जो ड्रोमेडरी उंट आहे त्याला एकच कुबट असतं. पण भारतामध्ये जवळपास 9 जाती वेगवेगळ्या आहेत. पण जे काही 2 ज्या महत्त्वाच्या जाती त्या 2 आहे आणि त्यांच्या उपजाती ज्या काय भारतामध्ये 9 आढळल्या जातात. पुढचा मुद्दा आहे उंटाच्या दुधाचे फायदे. त्यामध्ये मित्रांनो हे काही दूध आहे, ते गाईच्या तुलनेत 3 ते 4 पटीपेक्षा जास्त फायदे याच्यामध्ये आहेत. व्हिटॅमिन सी याच्यामध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळे या दुधाची जी काही व्हॅल्यू आहे, ती इतर गाई आणि म्हशीच्या दुधाच्या तुलनेत एक नंबर आहे आणि त्याची तर लहान मुलांना आपण त्याचं पाजतो त्यामध्ये गाई म्हशीचं दूध जे काही जड असतं, पचत नाही. तसं हे दूध जे आहे उंटाचं ते एकदम हलकं दूध असतं, त्यामुळं पचण्याला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. बऱ्याच माणसांना दूध पिल्यानंतर गॅस, ॲसिडिटी सारखं जड-जड होतं पोट. पोट जड पडतं त्यामुळे गाई म्हशीचं ते दूध हे लोकं घेत नाही. त्यालाच एक पर्याय म्हणून जे काही उंटाचं दूध आहे, ते एक नंबर आहे. एकदम हलकं असतं. पचायला एकदम हलकं असतं आणि ॲसिडिटी वगैरे, गॅस वगैरे हे होत नाही. पण मग त्याचे रेट जे काय ते सामान्य माणसाला न परवडणार आहे, ते पण लक्षात घ्या मित्रांनो. असे अनेक फायदे यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. त्यामुळे या दुधाची रेट आहे ते ₹200 पासून ते ₹900 पर्यंत इतकं जातंय. प्रश्न पडला असेल, की हे दूध नक्की याची चव कशी असेल, याची क्वालिटी कसं असेल? कारण हे दूध आत्तापर्यंत सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. सामान्य म्हणजे जे काही राजस्थान आणि गुजरातमधले जे काही उंट पाळणारे असतील तेच फक्त आत्तापर्यंत त्या दुधाचा वापर करायचे. पण मग जे फायदे ते आता भविष्यात हळू सर्वच लोकं ट्राय करतील. जरी 200, 300, 400, ₹500 लिटर असेल तरीच एकदा तरी ट्राय करायला हरकत नाही. त्यामुळे याची चव पण महत्त्वाचं आहे. कारण काही उंट जे काय ते त्यांचं खाण्याचं सोर्स आहे, झाडं वगैरे असतील. ते खाऱ्या इलाक्यामध्ये खाल्ल्यानंतर त्या दुधाचा चव थोडी खारट टाईप पण होती. त्यामुळे त्या दुधाचा रेट सुद्धा कमी होतो. पण जे काही दूध आहे ते खाण्यावर डिपेंड असतं. कसं चारा खाल्लाय उंटांनी त्यावर पण डिपेंड असतं. जसं आपल्या इकडं पण गायींची जर काही चारा बदल झाला, त्यामध्ये
चवीमध्ये सुद्धा बदल होतो. तसंच उंटांचा बऱ्याच भागांमध्ये उंट जे काय ते गुजरातमधल्या जे काही ठिकाणी समुद्राला खडून असलेल्या वनस्पती ज्या खारट होतात, त्यांची चव खाल्ल्यानंतर त्या दुधाची चवसुद्धा खारट होते. त्यामुळे या दुधाला रेट कमी होतात. तर असंच चवीनुसार ते मार्केटसुद्धा असतं. जशी चव असेल त्या हिशोबाने मार्केटमध्ये रेट त्याला भेटतात. पण सध्याचे जे काही रेट आहे, ते एकदम टॉपचे आणि खतरनाक रेट आहे. अशी चव असते. पण जवळपास उंट फक्त मित्रांनो दिवसाला तर 4 ते 5 लिटर दूध देतो. त्यामुळं हे शेतकऱ्यांना परवडेजोगं नाहीये. रेट जरी 200-300 असले 900 पर्यंत, पण ते आपल्या इकडं चालणार नाही. आपल्या इकडं महाराष्ट्रामधले असेल किंवा इतर इतर राज्यांमध्ये सुद्धा हे चालू शकत नाही. कारण जे उंटांचं जे खाणं आहे, त्यांना जो काही एरिया लागतो, जो काही वाळवंट असेल, ते फक्त राजस्थान आणि गुजरात सारख्या ठिकाणीच हे वाढू शकता, हे जगू शकता आणि यांना पाळू शकता. कारण आपल्या इकडे पॉसिबल नाहीये. तशा वनस्पती नाहीये. तसे चारा आपण इकडे त्यांना देऊ शकत नाहीये. त्यामुळं ह्या उंटांचं पाळणं आपल्या इकडे शक्य नाहीये. हे दूध फक्त आपण राजस्थान आणि गुजरात ह्याच ठिकाणी दुधाचं उत्पन्न होऊ शकतं. भविष्यात कोणी पण करू शकतो, काही पण करू शकतो. त्याचा काही विषय नाहीये. पण जे काही नॅचरल दूध आहे, ते फक्त राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळतं. एकंदरीत उंटांच्या दुधाला व्हाईट गोल्ड म्हटलं जातं. त्याचे फायदे कारण जे काही दूध आहे, ते एकदम हलकं आहे पचण्यासाठी त्यामुळं आणि त्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा खूप जास्त आहे. त्यामुळंच ह्या दुधाची रेट जी आहे, ते एकदम टॉपचे रेट आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.